नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वसुबारसनंतर दिवाळीतील महत्त्वाचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस म्हणून साजरा केला जातो. धनतेरसला धनत्रयोदशी देखील म्हणतात. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. माझे कोकणकडून आपणा सर्व प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. वळूयात बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, हातातोंडाशी आलेला घास गळून पडण्याची भीती. रत्नागिरीतील 25 जणांवर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी तडीपारीचा प्रस्ताव, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती. पोलादपूर शहरातील बस स्थानकासमोर गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिक हैराण. आणि दिवाळी सणासाठी बाजारपेठा सजल्या, पणत्या आकाशकंदील रंगरांगोळी घेण्यासाठी ग्राहकांची लगबग. पाहुयात सविस्तर वृत्त. खेडमध्ये आज सकाळी तसेच संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. मेघगर्जनेसह पडणाऱ्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या आणि काढलेल्या भात पिकाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. अचानक पावसामुळे एका बाजूला अंगाची लाहीलाही होत असतानाच थंडगार वातावरणामुळे काही जण सुखावले असले तरी देखील ज्या शेतकऱ्यांनी अजून शेतातील भात पीक काढले नाही त्या शेतकऱ्यांनी मात्र या अवकाळी पावसाची धास्ती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोसबाड कृषी हवामान केंद्राकडून जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार झालेल्या पिकांची काळजी घ्यावी असं हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन देखील करण्यात आलंय. पालघर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोसबाड कृषी हवामान केंद्राकडून जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार झालेल्या पिकांची काळजी घ्यावी असं हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन देखील करण्यात आलंय. खारघरमधील एका सोसायटीच्या गेटजवळ व्यवसाय करणाऱ्या एका महिलेकडून वॉचमॅननं शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांकडे तक्रार देऊनही काहीच झालं नसल्यानं मनसेकडून वॉचमॅनला मारहाण करण्यात आली आहे. मनसेकडे तक्रार करताच पनवेल मनसेच्या कार्यकर्त्यांनी वॉचमॅनला गाठून वॉचमॅनला चांगला चोप देऊन या इसमाला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिलाय. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मुख्य न्यायदंडाधिकारी रत्नागिरी जिल्हा, चौथरे जिल्हा विधी प्राधिकरणचे श्री गोसावी आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्रेणी श्री महाडिक यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना अनुक्रमे अटक प्रक्रिया, मनोधैर्य योजना आणि सायबर इलेक्ट्रॉनिक पुरावा याबाबत मार्गदर्शन केले. मागील काही वर्षात मुंबई गोवा महामार्गाच्या कामादरम्यान नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यातच आता पोलादपूर शहरातील बस स्थानकाच्या समोर महामार्गाच्या कामादरम्यान अर्धवट अवस्थेत बांधण्यात आलेल्या गटारामुळे आणि गटाराचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे रस्त्यालगतच गटाराचे पाणी तुंबत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून रोगराई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यालगत गटाराचे पाणी तुंबत असल्यानं परिसरातील व्यावसायिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कायमस्वरूपी चांगल्या प्रकारचे गटार महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारानं बांधावे आणि ही समस्या कायमची दूर करावी अशी मागणी आता जोर धरतेय. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊनी बाळे, मराठी व्याकरणात चेतन गुणोक्ती अलंकारासाठी उदाहरण असणारा फणस आकारानं जितका मोठा तितकाच त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा असल्याचं प्रत्यक्ष उदाहरण ठरलंय. फणसाचा गरा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा हिरा ठरत असल्याचं लांजा तालुक्यातील झापडे गावच्या फणस किंग हरिश्चंद्र देसाई आणि मुलगा मिथिलेश यांनी त्यांच्या प्रकल्पातून जगासमोर आणलाय. कोकण म्हटलं की आपसुकच आंबा, फणस, काजू ही नावं समोर येतात. परंतु आंबा आणि काजूप्रमाणे फणसाची लागवड अशी करून कोणीही बाग करत नाही. नेमकं हेच हेरत हरिश्चंद्र देसाई यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी फणस लागवडीचा विचार करून तो प्रत्यक्षात आणला होता. सुरुवातीला आवड म्हणून केलेली फणसाची लागवड ही मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणून लागवडीखाली आली.
मुळात 10वीपर्यंत शिक्षण माझं इथं लांजाला झालं. नंतर 11वी-12वीला कराडला झालं आणि नंतर त्याची पुढची 4 वर्ष राहुरी विद्यापीठात गेली. तिथे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला मी होतो. राहुरीत ॲडमिशन घ्यायचं मेन कारण असं होतं की UPSC करण्यासाठी मी तिथं राहुरीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. UPSCचं प्रिपरेशन देखील चांगल्यारीत्या सुरू होतं आणि नंतर मग मी दिल्लीला होतो 1.5-2 वर्ष. प्रिलिम्स मेन्स वगैरेपर्यंत अगदी एक्झाम दिलेल्या आहेत UPSCच्या. पण नंतर जेव्हा केव्हा म्हणजे वडिलांनी इथं एक जॅकफ्रूटमध्ये एक अस्तित्व आणि स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली होती तेव्हा. आणि मग त्याच्यासाठी असं वाटलं की आपण शेतीमध्येच आपलं करिअर करावं. 2-3 व्यवसायामध्ये देखील प्रयत्न केला, पण नंतर असं आमचं एक स्टेबिलाईज झालं की आम्हाला असं ठरलं की इथून पुढचं जे करिअर जे असेल हे पूर्णपणे आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये, आणि मुळात माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचे असल्यामुळे आणि शेतीमध्ये करण्यासारखं खूप सारं आहे. म्हणजे दिल्लीला जेव्हा राहिलो किंवा समजा पुण्याला राहिलो किंवा राहुरीत राहिलो तेव्हा मला असं समजलं की कोकण ह्या भागामध्ये प्रचंड चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या लेवलचं पोटेन्शियल आहे, पण ते युटिलाइज होत नाहीत. आपल्याकडचे यूथ बरेचसे जे आहेत ते मुंबईला जातात, पुण्याला जातात किंवा IT मध्ये जॉब करतात आणि त्याच्यावरती ते उदरनिर्वाह चालत. तर त्याचप्रमाणे जर आपण इकडे गावाकडे शेतीकडे जर फोकस केलं चांगले पैसे कमवू शकतो. आता हे आम्ही जॅकफ्रूटमध्ये जे काम सुरू केलेलं आहे, जसं फणस किंग हरिश्चंद्र देसाई यांनी जसं सांगितलं की 86 व्हरायटीजचं कलेक्शन आहे, तर आत्ताच्या घडीला आम्ही त्याच्यानंतर इथं जसं प्लांटेशन सुरुवातीला आम्ही वाढवलं. सुरुवातीला 200 झाडं, 400 झाडं, नंतर आता साधारण 1500 झाडांची लागवड झालेली आणि 86 व्हरायटीज आहेत. मग त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन आणणं गरजेचं होतं. मग आम्ही त्यातले एक साधारण 25 ते 30 व्हरायटीज ह्या आयडेंटिफाय केल्या सुरुवातीला, आणि त्याच्या माध्यमातून अशा आयडेंटिफाय केल्या की बाबा 10 व्हरायटीज पर्टिक्युलर ह्या कोकण भागासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी एक 5 ते 10 व्हरायटीज, विदर्भासाठी 5 व्हरायटीज आणि मराठवाड्यासाठी 5 व्हरायटीज. जर तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास केला तर आत्ताच्या घडीला पॅन महाराष्ट्र गेल्या साधारण 3 वर्षामध्ये एक 1700 ते 1800 एकरवर लागवड झाली आहे, जे फणस पूर्ण दुर्लक्षित होतं. फणसाचं फक्त फळं पडतात, कुजून जातात एवढीच लोक म्हणायचे, पण ते फणसाचं कमर्शियल व्हॅल्यू जर बघाल जगाच्या मार्केटमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या ठिकाणी फणसाची लागवड केलेली आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे फणसाच्या साधारण 1500 झाडांची लागवड आहे आमची. त्याच्यामध्ये 86 फणसाच्या जाती आहेत वेगवेगळ्या. आता तुम्ही म्हणाल कोकणात फणस होतो तो कापा आणि बारका 2च प्रकारचा फणस होतो, एक नरमवाला आणि कडकवाला. पण तुम्ही 86 जाती कशा म्हणाल एवढ्या अशा? तर वेगवेगळ्या स्टेजला होणारी व्हरायटी आहेत. मग नोव्हेंबर-डिसेंबरला पिकणारी व्हरायटी आहे ती एक प्रकारची झाली. जानेवारीत होणारी, फेब्रुवारी ते अगदी जुलैपर्यंत साधारण 8 ते 9 महिने म्हणजे फणस होऊ शकतो. पर्टिक्युलरली आपल्याकडे जनरली फणस जो होतो तो मे आणि जूनला होतो, आणि तो जूनला होणारा फणस हा सगळा वेस्ट होतो. आमच्याकडे ह्या मे पूर्वी होणाऱ्या सगळ्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये भगवा कलरचा गरा, आता फक्त तो आपल्याला पिवळा कलरचा गरा एकच माहिती आहे. मग भगवा कलर आहे, लाल कलर आहे, पिंक कलर आहे, व्हाईट कलर आहे, हा वेगवेगळा. आणि ह्यांच्यात जो चवी आहेत, मदारकी चव आहे, दुधारकी चव आहे, अशा वेगवेगळ्या. परत त्याचा जो गोडवा आहे, जनरली आपण जे गरे खातो त्याचा जो गोडवा ब्रिक्समध्ये मोजला जातो तो एक साधारण 15 ते 21पर्यंत. आणि ह्या सगळ्या व्हरायटी 24च्या पुढच्या ब्रिक्सच्या आहेत. अगदी जगातली सर्वात जास्त ब्रिक्स असलेली जे 33 व्हरायटी आहे, पण ती आमच्या क्लायमेटला होत नाही, कोकणाच्या क्लायमेटला असे. म्हणजे ह्या 30-32 ब्रिक्सपर्यंतच्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत. एक म्हणजे, आणि त्याच्यामध्ये बघितलं तर एक साधारण 1.5-2 किलोचं फळसुद्धा आहे, ते अगदी 50 किलोचं फळाची व्हरायटी आहे. अशा ह्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. मंडणगड तालुक्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत तोंडली आणि ग्रामपंचायत उन्हवरे
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेल्या चंद्रभागा जाधव आणि श्रीकृष्ण उर्फ उदय जोशी यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व मंडणगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संतोष गोवळे, ज्येष्ठ शिवसैनिक आणि उपतालुका प्रमुख रघुनाथ पोस्टुरे, गणेश भिलार, स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 नोव्हेंबर रोजी खेड आगार प्रमुख जाधव आणि पवार यांना अचानक एसटी भाडेवाढ केल्याबद्दल तसेच खेड तालुक्यातील वारकरी संप्रदायातील ग्रामस्थांना कार्तिकी वारी निमित्त पंढरपूर येथे सोडण्यात येणाऱ्या एसटी बस जादा सोडाव्यात यासाठी एसटी प्रशासनाची दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट घेऊन निवेदन दिलं. खेड एसटी आगारातून एका प्रवासामागे एसटीने 10% वाढ केली आहे. सदर वाढ ही गोरगरीब जनतेला परवडणारी नसून झालेली 10% वाढ कमी करण्यात यावी ही विनंती करण्यात आली. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या या निवेदनाची एसटी प्रशासनाकडून दखल घेत खेड एसटी आगारातून 5 एसटी बस जादा खेड तालुक्यातील ग्रामस्थांसाठी कार्तिकी पंढरपूर वारीकरता सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून मान्य करण्यात आलं. याप्रसंगी खेड पंचायत समिती माजी सदस्य प्रकाशराव मोरे, मुरडे ग्रामपंचायत माजी सरपंच मनोहर शिवे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, ग्रामपंचायत बोरघर सरपंच धारा बोरकर, मंदार शिर्के तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील बाजारपेठ आकाश कंदील, पणत्या आणि फटाक्यांनी सजली असून व्यावसायिकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लोटे बाजारपेठेतून बऱ्याचशा दुकानांमधून आकाश कंदील आणि पणत्या खरेदींसाठी ग्राहकांची झुंबड उडाली असून विविध प्रकारचे आकाश कंदील आणि पणत्या यांनी दुकानं सजली आहेत. यावर्षी पेमेंटची तारीख आणि दिवाळीची तारीख एक असल्यामुळे लोकांचा उत्साह खरेदीसाठी वाढलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा. आणि वेगवेगळे आपल्याकडे व्हरायटी आहेत. कंदीलमध्ये आहे, पणत्यामध्ये आहेत, परत चायना कंदीलमध्ये आहेत, परत रांगोळीचे डिझाईनमध्ये आहेत. असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि लोकांचा उत्साह चीनचे कंदील घेण्यासाठी उत्साह लोकांचा जास्त आहे. अशा प्रकारचं मार्केटसुद्धा फळून गेलेलं आहे या गेल्या वर्षाच्या दिवाळीपेक्षा. यावर्षी दिवाळी चांगली जाईल असं वाटणार, कारण की दिवाळीची तारीख आणि पेमेंटची तारीख त्या खरेदी करणं वाढलेली आहेच. त्यामुळं आमचा दुकानदारांचा सुद्धा उत्साह जास्त वाढलेला आहे. जशी जशी गिरायकं येतात तसा आमचा उत्साह वाढत गेलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा दिवाळी यंदासुद्धा चांगली आहे. तारीख एक असल्यामुळं पगाराची लोक मार्केटला खूप येत आहेत. HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट. फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे, दापोली. फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी, खेड. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका या ठिकाणी मंगळवार बाजार नजीक कलावती कॉम्प्लेक्स या ठिकाणी न्यू जाज ऑटो स्पेअर पार्ट हे नवीन दुकान सुरू करण्यात आले. दुकानाचे मालक ताहिर फिरफिरे तसेच आरिफ अंतुले यांनी हे दुकान सुरू केलं असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या दुचाकी गाड्यांची सर्व्हिसिंग देखील केली जाते. न्यू जाज ऑटो स्पेअर पार्ट या ठिकाणी दुचाकीची दुरुस्ती तसेच दुचाकी संबंधित विविध कामे करून मिळत आहेत. तर आता दिवाळी सणानिमित्त न्यू जाज ऑटो स्पेअर पार्ट या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये ₹2000 पासून पुढील खरेदीवर विशेष ऑफर देण्यात आल्यात. यामध्ये पहिले बक्षीस 32 इंच TV, तर दुसरे बक्षीस होम थिएटर आणि इतर अनेक बक्षिसांमध्ये इंजिन ऑइल, केबल आणि ब्रेक लायनरची लेबर फ्री सर्व्हिसिंग केली जाणार आहे. न्यू जाज ऑटो स्पेअर पार्ट्स म्हणून बोलतोय. आमच्याकडं आता दिवाळी बंपर ऑफर लागलेला आहे. पहिलं बक्षीस आपण ठेवलेलं आहे 32 इंची LED TV. त्याच्यानंतर दुसरं बक्षीस आहे होम थिएटर. न्यू जाज ऑटो स्पेअर पार्ट्स हे आपलं जवळजवळ 28 वर्ष झाली
त्याचे टाकून पहिल्यांदा ते सहारा मोटरच्या नावाने आपलं गॅरेज चालत होतं, अस्तित्वात होतं. त्याच्यानंतर आपण खेड महानाका इथे जास नावाने चालू केलं. आता त्याची दुसरी शाखा म्हणून आपण भरणारा आत्ता जवळजवळ महिना झाला आपण न्यू जॅज ह्या नावाने चालू केलेलं आहे. आत्ता आपल्याकडं दिवाळीच्या ऑफरसाठी हे 2 वस्तू तर आहेच आहेत, पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस. त्या व्यतिरिक्त आपल्याकडं आत्ता फ्री ऑफर दुसऱ्या अशा ठेवलेल्या आहेत. ऑइल चेंज आपण फ्री करतो, लेबर घेत नाही. ते आपली सोडत असेल 31 डिसेंबर 2023ला सकाळी 11 वाजता. ते सर्वांच्या समक्ष ज्यांची एक कुपन सिस्टम दिलं जाईल त्याच्यात आपण हे ठेवलं जातील, चिठ्ठ्या टाकल्या जातील. जो नशिबान हे असेल त्याला ते लॉटरी लागणार, पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे पण ऑफर ठेवले, काय ते ॲक्टिवापासून ते बुलेटपर्यंत जे पण लुना वगैरे सर्व जेवढ्या गाड्या तेवढ्या सर्वांचं आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आणि सर्व आपल्याकडे मेकॅनिक आहेत ते एक्सपिरियन्सवाले आहेत. आपला मेन आपले जे ओनर आहेत आरिफ अंतुले हे जवळजवळ 30 वर्ष त्यांचे एक्सपिरियन्स आहे. यांचं सिंहाचं वाटा आहे की दोन्ही इकडे आणि त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे जवळजवळ 28 ते 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सहारापासून ते आज न्यू जासपर्यंत त्यांची ती वाटचाल घोडदौड चालूच आहे. कुपन हे आपलं 2000च्या वरती कमीत कमी 2000 हे आपलं बिल झालं पाहिजे. त्याच्यावरती जे कुपन असेल ते आपलं लॉटरी सिस्टमला जाईल. मुंबई गोवा महामार्गालगत तिसे ग्रामपंचायत हद्दीमध्ये MCL कंपनीतर्फे M कॅफेचं उद्घाटन कोकणातील सुप्रसिद्ध मराठी कलाकार आणि सलाहवायोद्या फेम भाऊ कदम तसेच कुशल बद्रिके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी मीरा क्लीन फ्युएल कंपनी तसेच M कॅफे ऑर्गॅनिकचे मालक राजेश घोलप, सनी तिवारी, M कॅफे मॅनेजर, तिसे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच राजेश कांबळे, उपसरपंच जयेश घावटे, माजी उपसरपंच राजेश कदम, सामाजिक कार्यकर्ते नरेश बिरगावले आदी उपस्थित होते. पूर्ण भारतभर आपण या प्रयोगाचा या रेस्टॉरंटचा ऑर्गॅनिक रेस्टॉरंटचा आपण प्रचार करायचा आहे. तुम्ही सर्वांनी करायचं आहे, कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्यमान आणि येणाऱ्या पुढच्या पिढींचं आयुष्यमान वाढावं, त्यांचे विचार गतिमान व्हावे, याच्यासाठी चांगलं अन्न त्यांच्या पोटात जाणं, चांगली एनर्जी तयार होणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, सुरुवातही केलेली आहे. म्हणजे आम्ही दुकान उभं केलेलं आहे आणि त्याच्या मागे आमच्याकडे 35 लाख शेतकरी जे उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक बाजारपेठ पण तयार करून दिली. म्हणजे त्यांनी अन्न बनवायचं आहे, पिकवायचं आहे आणि आम्ही त्याचं छान असे काही पदार्थ तयार करून तुमच्या पुढे आणून द्यायचे. हे एक नवीन नाविन्य असं M कॅफे म्हणजे एक रेस्टॉरंट आहे. त्याच्यात नाविन्य तर काय असं जर तुम्ही प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर मुंबई गोवा हायवेवरती असे असंख्य रेस्टॉरंट आहेत, हॉटेल्स आहेत. त्याच्यामध्ये खूप चविष्ट जेवण मिळतंही. मग ते कोकणी असू दे, पंजाबी असू दे, वेगवेगळ्या प्रकारचे असू दे. त्याच्यात वैशिष्ट्य हे आहे आणि ते सांगायला मला खूप अभिमानही वाटतो. आमच्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पदार्थापासून बनवलेले पदार्थ तुम्हाला खायला मिळणार आहेत. उपक्रम खूप छान आहे. म्हणजे आता हा आमच्या खेडमध्ये रोह्यामध्ये हा उपक्रम आता सुरू झाला आहे आणि वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. नंतर एक गॅस निर्मितीसुद्धा ही कंपनी करते आणि अजून खूप काय डेव्हलपमेंट होणार आहे. त्याबरोबर महत्त्वाचं असं आहे की शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळणार आहे आणि गावकऱ्यांनासुद्धा. मला तेच खूप बरं वाटलं की गावात असं केमिकलचं काही उभं न राहता नॉर्मली ऑर्गॅनिक अशी कंपनी उभी राहिली आणि गाववाल्यांनी त्याला खूप सपोर्ट केला. त्याबद्दल गाववाल्याचे खूप आभार आहे. कॅफेला माझ्याकडनं खूप खरंच अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. मला ते यांचं अर्थ ओन कॅफे हे नावच इतकं आवडलं आहे की खऱ्या अर्थाने आपण निसर्गाचं, आपण पृथ्वीचं कुठेतरी जपण्याचा आपण प्रयत्न करतो आहे निसर्गाला, असं मला वाटतं. माझ्याकडनं मनापासून खूप शुभेच्छा. अशा गोष्टी घडत राहायला हव्यात, याच्या खूप जास्त ब्रँचेस झाल्या पाहिजे, लोकांमध्ये जागृतीकरण झालं पाहिजे. मला असं वाटतं की ही एक वेगळ्या प्रकारची क्रांती आहे. जशी हरित क्रांती होती तशी आता सेंद्रिय खतं वापरून ऑर्गॅनिक फूड निर्माण करणं किंवा चांगलं अन्न लोकांना मिळणं ही एक वेगळ्या प्रकारची क्रांती आहे, ज्याची सुरुवात MCLने केली आहे. त्यामुळे MCLला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. आणि आमचे मित्र सिद्धार्थ जाधव यांचे भाऊ लवेश जाधव हे सुद्धा MCLचा एक भाग आहे.
मला खूप आनंद होतोय त्यांना ह्या शुभेच्छा देताना. खूप शुभेच्छा तुम्हाला. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.